नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे दोन कथा आहेत. दोन्ही खऱ्या आणि हृदयविदारक आहेत. त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करून सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात. आजची पहिली कथा विदर्भातील एका जिल्ह्याची आहे. ही गोष्ट 2019ची आहे. त्या जिल्ह्यातील एक गाव आहे भिलवाडी. याच गावात आनंद पाटीलचे घर होते. 25 नोव्हेंबरची सकाळ सुमारे 10 वाजले होते. आनंद पाटील गावाबाहेर आपल्या शेतावर पोहोचला. त्याने पीक आणि बोअरवेल बघितले. सर्व ठीक होते. यानंतर तो शेजारी असलेल्या तलावावर मासेमारीसाठी गेला. जसाच त्यानं तलावात जाळं टाकलं त्याला त्याच्या मित्र इरफान शेखची आठवण आली. इरफानचे घर त्याच्या शेताजवळच होते. दोघे बरेचदा एकत्र मासे धरत म्हणून आनंदने इरफानला फोन केला, पण कोणीही फोन उचलला नाही. वारंवार फोन करूनही जेव्हा इरफानने कॉल उचलला नाही तेव्हा आनंदला काहीतरी गडबड वाटली. त्याने तलावातील जाळे काढून काठावर ठेवले आणि घाईघाईने इरफानच्या घराच्या दिशेने चालू लागला. दारात पोहोचून त्याने अनेक वेळा आवाज लावला, पण आतून कोणाचेही उत्तर आले नाही. यामुळे आनंद घाबरला. त्याच्या हृदयाचे ठोके वाढले. त्याने घराच्या कुंपणाजवळ जाऊन आत झाकून पाहिले तर खोलीचे दार थोडे उघडे होते. त्या दाराजवळ जमिनीवर इरफानच्या पत्नी सादियाचा हात पडलेला दिसला. काहीतरी चूक झाली असल्याची भीती अशी वाटताच आनंदने गावचा सरपंच सल्लाहुद्दीन आणि इरफानच्या भावांना बातमी दिली. बातमी मिळताच सरपंच सल्लाहुद्दीन इरफानच्या घरी पोहोचले. त्याच्यासोबत इरफानचे भाऊ इम्रान, इर्शाद आणि इक्बालही होते. तिघे भाऊ घरात जाऊन सत्य जाणू इच्छित होते, पण सरपंचांनी त्यांना थांबवले. यानंतर सरपंचांनी तात्काळ मोबाईलवरून मुबारकपूर पोलीस स्टेशनला माहिती दिली. माहिती मिळताच स्टेशन इन्चार्ज अखिलेश मिश्रा पोलीस तुकडीबरोबर इब्राहिमपूर भिलवाडी गावी पोहोचले. इरफानचे घर गावाबाहेर शेताजवळचे होते. तोपर्यंत तिथे बरीच गर्दी जमा झाली होती. मिश्रा पोलीस कर्म्याबरोबर घरात गेले. आजचे दृश्य अतिशय भयान होते. खोलीत 3 शव पडली होती. एक निष्पाप मुलगा आणि एक मुलगी जखमी अवस्थेत पडली होती. चौकशीत कळालं की मरण पावलेल्यामध्ये घरप्रमुख इरफान, त्याची पत्नी सादिया आणि त्याची 4 महिन्याची मुलगी नूर यांचा समावेश होता. जखमी झालेल्यामध्ये इरफानचा 5 वर्षाचा मुलगा अमन आणि 10 वर्षाची मुलगी अमायरा होती. दोघांच्या डोक्यावर आणि कपाळावर कोणत्या तरी जड वस्तूने प्रहार केला होता. दोन्ही मुले अशा स्थितीत नव्हती की पोलिसांना काही सांगू शकतील, म्हणून त्यांना तात्काळ उपचारासाठी मुबारकपूर सामुदायिक आरोग्य केंद्रावर पाठवण्यात आले. स्टेशन इन्चार्ज अखिलेश मिश्रा यांनी ताबडतोब त्या ठिकाणाची तपासणी सुरू केली. सादियाचे शव घराजवळ पडले होते. तिचे कपडे नव्हते. तिच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर कोणत्या तरी जड वस्तूने मारले होते. तिचे वय सुमारे 32 वर्षे होते. परिस्थिती बघून असं वाटत होतं की तिच्यासोबत बलात्कार केला गेला आहे, कारण शवाजवळ वापरलेला कॉन्डमही सापडला होता. पोलिसांनी तो पुरावा म्हणून सुरक्षित ठेवला. सादियाजवळच तिचा पती इरफानचे शव जमिनीवर पडले होते. त्याचे डोके फुटले होते आणि रक्तस्राव झाला होता. त्याचा मृत्यू झाला होता. इरफानचे वय सुमारे 35 होते. इरफानच्या 4 महिन्यांच्या मुलीचे शव चारपाईवर पडले होते आणि तिच्या शरीरावर जखमाच्या खुणा नव्हत्या. पोलिसांना शंका होती की तिचा मृत्यू श्वास रोखण्यामुळे झाला आहे. या तिहेरी हत्याकांडाची बातमी आगीप्रमाणे आजूबाजूच्या गावात पसरली. पाहता पाहता शेकडो लोक घटनास्थळी जमा झाले. गर्दी वाढताना पाहून स्टेशन इन्चार्ज अखिलेश मिश्रा यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि अधिक पोलीस दल पाठवण्यास सांगितले. थोड्या वेळाने त्या जिल्ह्याचे एसपी त्रिवेणी सिंग, एसपी सिटी पंकजकुमार पांडे आणि सीओ अकमल खान पोलीस तुकडीबरोबर ठिकाणी पोहोचले. एसपी त्रिवेणी सिंग यांनी घटनास्थळी कुत्रा तुकडी आणि फॉरेन्सिक तुकडीही बोलावून घेतली. पोलीस अधिकाऱ्यांनी ठिकाण काळजीपूर्वक पाहिले आणि मृतकाच्या भावाकडून घटनेबद्दल माहिती घेतली. यानंतर कुत्रा तुकडीने कुत्रा फॅन्टम सोडला. कुत्रा वास घेत घराभोवती फिरत राहिला आणि नंतर गर्दीत उभ्या असलेल्या एका तरुणाकडे धावला. भीतीने तो तरुण गावाच्या दिशेने पळाला. तो त्याच गावचा रहिवासी होता. पोलिसांनी त्याची ओळख केली, पण ठोस पुरावे नसल्यामुळे त्याला अटक करण्यात आली नाही. घटनास्थळाची तपासणी झाल्यानंतर जेव्हा पोलिसांनी 3 शवे पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यास सुरुवात केली तेव्हा तिथे उपस्थित गर्दी संतप्त झाली. लोकांनी म्हटले की जोपर्यंत आयजी झोन, DIG किंवा कोणताही मोठा अधिकारी या ठिकाणी येऊन कारवाईची हमी देणार नाही तोपर्यंत ते शव उचलू देणार नाहीत. यावर एसपी सिटी पंकजकुमार आणि CO सदर अकमल खान यांनी गर्दीला बराच वेळ समजावले आणि परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या समजावण्याच्या रागावलेल्या लोकांवर काहीच परिणाम झाला नाही. लोक आपली मागणीवर अडून राहिले. परिस्थिती बिघडू नये म्हणून एसपी सिटी पंकजकुमार यांनी DIG आणि विभागाच्या विधानसभा सदस्य गुडू जमाली यांच्याशी फोनवर बोलणे केले आणि संपूर्ण स्थिती कळवली. काही वेळाने DIG मनोज तिवारी आणि विधानसभा सदस्य गुडू जमाली त्या ठिकाणी पोहोचले. DIG मनोज तिवारी यांनी लोकांना समजावून सांगितले की तुमचा राग अगदी बरोबर आहे. पोलीस तुमच्या भावना समजतात, पण तुम्ही लोक तपासणीत अडथळा आणू नका. आम्ही तुम्हाला हमी देतो की हत्यारा कुठलाही असो, कुठेही लपला असला तरी त्याला शोधून काढले जाईल आणि या क्रूर हत्याकांडात त्याला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल.
विभागीय विधानसभा सदस्य गुडू जमाली यांनी मृतकाच्या कुटुंबांना आश्वासन दिलं की शक्य ती सहाय्य मदत त्यांना मिळवून दिली जाईल. त्यांना असेही सांगितले की मृतकाच्या मुलाचे पालनपोषण आणि शिक्षणाचा खर्च ते स्वतः उचलतील. विधानसभा सदस्याच्या आश्वासनानंतर लोकांनीही त्यांच्या मागणीला पाठिंबा दर्शविला. DIG आणि विधानसभा सदस्याच्या हमीनंतर संतप्त लोक शांत झाले. यानंतर पोलिसांनी तिन्ही शवे पोस्टमॉर्टमसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवली. परिस्थिती बिघडण्याची शक्यता लक्षात घेता गावात मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आले. रात्रीच पोस्टमॉर्टम करण्यात आले आणि शवे त्यांच्या भावांना परत केली. मोठ्या पोलीस सुरक्षेअंतर्गत तिन्ही शवे पुरण्यात आली. SP त्रिवेणी सिंग यांच्या कार्यकाळातील हा सर्वात भीषण प्रकरण होता. या तिहेरी हत्याकांडाचा निकाल लावण्यासाठी त्यांनी एक विशेष तुकडी तयार केली. या तुकडीचे काम SP सिटी पंकजकुमार पांडे यांच्या देखरेखीखाली होणार होते. तुकडीमध्ये मुबारकपूर थाना प्रभारी अखिलेश कुमार मिश्रा, SK सिंग, CO अकबल खान आणि निरीक्षण तुकडीचा समावेश करण्यात आला. तुकडीने सर्वप्रथम घटनास्थळ पुन्हा काळजीपूर्वक पाहिले. यानंतर तिन्ही मृतकाचा पोस्टमॉर्टम अहवालाचा सूक्ष्म अभ्यास केला. अहवालात समोर आले की सादियाचा मृत्यू डोक्यावर गंभीर आघात आणि अतिरिक्त रक्तस्रावामुळे झाला होता. तिच्यावरही बलात्कार केला गेला होता आणि तिच्या पती इरफानचा मृत्यू डोकं आणि मेंदूच्या नसा फुटल्यामुळे झाला होता. तर 4 महिन्याच्या निष्पाप नूरचा मृत्यू श्वास रोखून झाला होता. विचार करून पोलीस तुकडीला असं वाटलं की हे प्रकरण अवैध संबंधाशी जोडले जाऊ शकते. याच शंकेने तुकडीने इरफानच्या भावांना इर्शाद आणि इम्रान यांच्याकडून चौकशी केली. दोघांनी सांगितले की सादिया होती, पण तिच्या घरी कोणत्याही बाहेरच्या माणसाची ये-जा नव्हती. ती तिच्या नवऱ्याशिवाय कोणालाच आवडत नव्हती. भावांच्या बोलण्यावरून स्पष्ट झाले की सादिया पूर्णपणे साळ चारित्र्याची स्त्री होती. तिच्या कोणत्याही अनोळख्या पुरुषाशी कोणताही गैरसंबंध नव्हता. यामुळे पोलिसांना वाटू लागले की कोण्या विकृत मनाच्या माणसाने सादियावर जबरदस्तीने बलात्कार केला आणि विरोध करताना तिची हत्या केली. आता प्रश्न असा होता की तो राक्षस कोण असू शकतो. जेव्हा तुकडीने याबाबत विचारले तेव्हा इम्रानने सांगितले की नटवस्तीचा एक तरुण असा गुन्हा करू शकतो. शंकेच्या आधारावर पोलीस तुकडीने नटवस्तीच्या त्या तरुणाला हिरासतात घेतले आणि त्याच्याकडून कठोर चौकशी केली, पण त्याने गुन्हा कबूल केला नाही. त्याचे म्हणणे होते की त्याला वैराच्या कारणास्तव अडकवले जात आहे आणि तो निर्दोष आहे. पोलीसही कोणाला निर्दोष अडकू इच्छित नव्हती. तो तरुण शंकेच्या घेरात होता म्हणून त्याला पूर्णपणे सोडलेही नाही, पण ठोस पुराव्याशिवाय पोलीस पुढची तपासणी रुजू राहिली. यावेळी रुग्णालयात दाखल झालेले निष्पाप अमन आणि अमायराची स्थिती बरीच सुधारली होती. दोघेही बयान देण्यायोग्य झाले होते. पोलीस त्यांचे बयान नोंदवण्यासाठी आरोग्य केंद्रावर पोहोचली. तिथे उपचार करणाऱ्या डॉक्टर प्रदीप यांनी पोलिसांना सांगितले की दोघांच्या डोक्यावर जखमा होत्या, आता त्या बऱ्यापैकी बऱ्या झाल्या आहेत. याच दरम्यान डॉक्टरांनी एक चकित करणारी बातमी दिली. त्यांनी सांगितले की अमायरावरही बलात्कार करण्यात आलेला आहे. हे ऐकून पोलीस हैराण झाले आणि विचारात पडले. पोलिसांनी दोन्ही मुलांकडून चौकशी केली. अमायराने सांगितले की त्या रात्री घरात चोर शिरला होता. जेव्हा ती उठली आणि आईकडून पाणी मागायला गेली तेव्हा चोराने तिला पकडले. त्याने अमायराच्या कपाळावर विटेने प्रहार केला, ज्यामुळे ती बेशुद्ध झाली. यानंतर चोराने अमायरावर बलात्कार केला. अमायराने ओरड केली तेव्हा तिचा भाऊ अमन रडू लागला. तेव्हा चोराने अमनच्या कपाळावरही विटेने मारले, ज्यामुळे दोघे बेशुद्ध झाले. स्टेशन इन्चार्ज यांनी अमायराकडून विचारले की ती त्या चोराला ओळखू शकते का. अमायराने हो म्हटले आणि पोलिसांनी नटवस्तीतील संशयित तरुणाला हिरासतीत घेऊन रुग्णालयात आणले. अमायराने त्याकडे लक्षपूर्वक पाहिले आणि काही वेळ विचार करून सांगितले की कदाचित हाच होता. पोलिसांनी पुन्हा त्या तरुणाकडून कठोर चौकशी केली, पण त्याने आपला गुन्हा कबूल केला नाही आणि म्हणू लागला की मुलीने त्याला चुकीचं ओळखलं आहे आणि तो निर्दोष आहे. पोलीस तुकडीलाही शंका आली की कदाचित तो खरोखरच निर्दोष आहे, म्हणून शेवटी त्याला सोडण्यात आले. पोलीस तुकडीने आता आपली तपासणीची दिशा बदलली. निरीक्षण तुकडीने पाहिले की घटनेच्या रात्री विभागातील मोबाईल टॉवरशी जोडलेले अनेक डंप फोन नंबरापैकी एक असा नंबर तिथे सुमारे 3 तास सक्रिय होता. या मोबाईलचा कॉल तपशील काढण्यात आला आणि कळाले की हा नंबर नसिरुद्दीन उर्फ ओवापुआ याचा होता, जो इब्राहिमपूर भिलवडी गावचा रहिवासी होता. नसिरुद्दीन शंकेच्या परिघात आला म्हणून पोलिसांनी त्याच्या मागे महिला मुखबिर लावली, जी त्याच्या कुटुंबातीलच होती. 2 दिवसानंतर त्या महिलेने पोलिसांना चकित करणारी माहिती दिली. तिने सांगितले की नसिरुद्दीन दिवसा घरातच राहतो, पण रात्री घरातून बाहेर पडतो. तो सरळ कब्रस्तानात जातो आणि तो तिथे सादिया, तिचा पती आणि मुलीच्या कबरीजवळ बसून रडतो आणि आपल्या गुन्ह्याबद्दल क्षमा मागतो. ही माहिती मिळताच पोलीस तुकडीने 2 डिसेंबर 2019च्या सकाळी सुमारे 5 वाजता नसिरुद्दीन उर्फ ओवापुआ याला त्याच्या घरातून हिरासतीत घेतले. यानंतर ओळखीसाठी त्याला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे निष्पाप अमन आणि अमायराचे उपचार चालू होते. नसिरुद्दीनला पाहताच अमायरा घाबरली आणि जोरात ओरडली. तिने सांगितले की हाच तो चोर आहे ज्याने तिच्यावर बलात्कार केला होता आणि विटेने मारून तिला जखमी केले होते. अमायराची स्थिती बघून स्पष्ट दिसत होतं की ती त्याला पूर्णपणे ओळखत आहे. पोलीस तुकडीने नसिरुद्दीनला मुबारकपूर स्टेशनवर न्यायले. तिथे तिहेरी हत्याकांडाबाबत कठोर चौकशी केली तेव्हा तो मोडला आणि आपला गुन्हा कबूल केला.
यानंतर त्याने हत्येची संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगितली. पोलिसांनी हे उघड आणि हत्याराच्या अटकेची माहिती SP त्रिवेणी सिंग यांना दिली. माहिती मिळताच त्रिवेणी सिंग मुबारकपूर स्टेशनवर पोहोचले. त्यांनी प्रेस परिषदेत कातिलला माध्यमासमोर हजर करून घटना उघड केली. त्यांनी प्रकरण उघड करणाऱ्या तुकडीचे कौतुक केले आणि 25,000 रुपये रोख बक्षीस देण्याची घोषणा केली. विदर्भातील त्या जिल्ह्यातील मुबारकपूर स्टेशनच्या अखत्यारीत इब्राहिमपूर भिलवाडी नावाचे एक गाव आहे. तिथे अब्दुल कयूम आपल्या कुटुंबासोबत राहत होता. त्याला 4 मुले होती. इम्रान, इर्शाद, इक्बाल आणि इरफान. चौघांचे लग्न झाले होते. अब्दुल कयूमने 4ही मुलांमध्ये घर आणि जमीन वाटली होती. 3 मोठे मुले इम्रान, इर्शाद आणि इक्बाल पत्नी मुलांसोबत गावाकडील वडिलोपार्जित घरात राहत होते. सर्वात धाकटा मुलगा इरफानने गावाबाहेर आपल्या शेतात 3 शेड असलेले घर बांधले होते आणि तो तिथेच आपल्या पत्नी आणि मुलांसोबत राहत होता. सुमारे 10 वर्षापूर्वी इरफानचे लग्न त्याच गावातील सादियाशी झाले होते. सादिया एक गरीब कुटुंबातील सुंदर मुलगी होती. इरफान बरेचदा सादियाच्या घरी येत जात असे. याच दरम्यान त्याची नजर सादियावर पडली. पहिल्याच भेटीत दोघांचे हृदय एकमेकांवर गुंतले. त्यांचे प्रेम वाढू लागले, जे पाहून कुटुंबियांनाही माहिती झाली. दोन्ही कुटुंबियांनी बोलणे करून निर्णय घेतला आणि सादिया आणि इरफानचे लग्न करण्यात आले. इरफान सादियासारखी सुंदर आणि सज्जन पत्नी मिळाल्याने खूप आनंदी होता. पती पत्नीचे दिवस हसत खेळत निघून गेले. इतक्यात लग्नाला 5 वर्षे उलटून गेली. कळलंच नाही या 5 वर्षात सादियाने मुलगी अमायरा आणि मुलगा अमन यांना जन्म दिला. मुलांच्या जन्माने त्यांचा आनंद दुप्पट झाला आणि वेळ निघून गेली. मुले मोठी झाल्यावर त्यांना गावातीलच मदरशात शिक्षणासाठी पाठवण्यात आले. इरफान शेतीबरोबर दरी विणण्याचे कामही करत होता, जेणेकरून अतिरिक्त उत्पन्न मिळावे. अमनच्या जन्मानंतर 4 वर्षांनी सादियाने मुलगी नूरला जन्म दिला. लहानगी नूर इरफान आणि सादियाच्या डोळ्यांचे तारे बनली. इरफान आपल्या पत्नी आणि मुलांबरोबर आनंदात होता, पण हा आनंद जास्त दिवस टिकू शकला नाही. प्रत्यक्षात इरफानच्या गावात अजीज अहमद राहत होते. त्यांना 2 मुले होती, अजिरुद्दीन आणि नसिरुद्दीन. अजिरुद्दीन सरळसाधा आणि व्यवहारी होता. तो आपल्या वडिलांबरोबर शेती करत होता आणि त्याचे लग्नही झाले होते. पण धाकटा मुलगा नसिरुद्दीन भांडखोर आणि वाईट स्वभावाचा होता. तो गावातील आवारा मुलांबरोबर फिरत असे, कारण नसताना लोकांशी उलझत असे आणि मारहाण करत असे. तो दारू पित असायचा आणि गावातील मुलींना त्रास द्यायचा. जेव्हा नसिरुद्दीनच्या कारस्थानांच्या तक्रारी त्याच्या वडिलांना अजीज अहमद यांच्याकडे येऊ लागल्या, तेव्हा त्यांनी त्याला योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला. पण तो सुधारण्याऐवजी अधिक दारू पिऊन रस्ते आणि नाल्यावर पडत राहिला. यामुळे गावकऱ्यांनी त्याला ओवा पुवा हे नाव दिले. वाईट वागणाऱ्या मुलाला सुधारण्यासाठी अजीजकडे एकच मार्ग होता, त्याचे लग्न करून देणे. पण गावातील कोणत्याही कुटुंबाने आपली मुलगी त्याला देण्यास तयारी दर्शवली नाही. बरीच मशागत केल्यानंतर त्यांनी गरीब कुटुंबातील रिहानशी त्याचे लग्न केले. रिहाना कमी शिकलेली आणि साध्या रूपाची तरुणी होती. तिने आपल्या प्रेमाने आणि समजुतीने नसिरुद्दीनला बदलण्याचा प्रयत्न केला, पण ती यशस्वी झाली नाही. नसिरुद्दीनच्या आवारगर्दीने त्रस्त होऊन रिहानाने अनेक वेळा त्याला झोडपले आणि त्याला लाजवलेही. नसिरुद्दीनने सुरुवातीला तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले, पण जेव्हा रिहाना सतत त्याच्याशी भांडू लागली, तेव्हा त्याने तिला घर सोडण्याचा निर्णय घेतला. नसिरुद्दीन उर्फ ओवापुवाचे काही मित्र हरियाणातील फरीदाबादमध्ये राहत होते आणि काही मशीन पार्ट्स बनवणाऱ्या कंपनीत काम करत होते. त्याने आपल्या मित्रांशी बोलणे केले आणि गाव सोडून फरीदाबादला निघून गेला. मित्रांनी तिथे त्याची राहण्याची व्यवस्था केली आणि नोकरी लावून दिली. नसिरुद्दीनकडे पैसे येऊ लागले, तेव्हा त्याने दारूबरोबर इतरही व्यसने करायला सुरुवात केली. या व्यतिरिक्त तो आपल्या भोगविलासासाठी दिल्लीतील रेड लाईट एरियामध्ये जाऊ लागला. नसिरुद्दीन कमाई करत होता, पण सर्व पैसा व्यसन आणि भोगविलासात खर्च करत होता. तो 3 ते 4 महिन्यांनी जेव्हा घरी येत तेव्हा रिकाम्या हातानेच येत. जेव्हा रिहाना आपल्या खर्चासाठी त्याच्याकडून पैसे मागत असे, तेव्हा तो तिला झोडपत असे आणि दुर्लक्ष करत असे. तो रिहानाच्या शरीराला हात लावत असे किंवा दबाव आणत असे, पण तिची इच्छा पूर्ण करू शकत नव्हता. इतकंच नव्हतं तर तो रिहानाला आपल्या जवळही ठेवू इच्छित नव्हता. नसिरुद्दीन उर्फ ओवापुवा जून 2019मध्ये नोकरी सोडून गावी परत आला. यानंतर तो जलालपूर येथील एका विणकाम कारखान्यात काम करू लागला. रिहाना आपल्या पतीने समाधानी नव्हती. याची 2 कारणे होती. पहिलं म्हणजे नसिरुद्दीन आपल्या कमाईचा 1/4 भाग तिच्या हातात देत नव्हता आणि दुसरा म्हणजे तो कामोत्तेजक औषधाचं सेवन करून संबंध ठेवत होता. भांडण तेव्हा आणखी वाढत असे जेव्हा नसिरुद्दीन रिहानावर अप्राकृतिक संबंधासाठी दबाव आणायचा. हळूहळू भांडण वाढत गेले आणि रिहाना आपल्या पतीच्या वाईट हालचालींना त्रस्त होऊन ऑक्टोबरमध्ये आपल्या माहेरी निघून गेली. रिहाना जेव्हा माहेरी गेली तेव्हा भोगी नसिरुद्दीन उर्फ ओवापुवा इच्छांनी अस्वस्थ राहू लागला. दिवसभर तो कामात व्यस्त राहत असे, पण रात्री त्याची स्त्रीची कमी त्याला छळू लागली. त्याच्या मनात आपल्या भाऊजाईविषयी वाईट विचार होते, पण भावाच्या भीतीने तो तिकडे पाऊल टाकू शकत नव्हता. तरीही तो भाऊजाईबरोबर हसतमसत आणि अश्लील हालचाली करायचा. जुनैदा त्याला वारंवार झोडपत असे आणि फटकारत असे. एक दिवस कामावर जाताना नसिरुद्दीनची नजर इरफानच्या सुंदर पत्नी सादियावर पडली. सादिया आता 30 वर्षाची झाली होती आणि 3 मुलांची आई होती.
पण ती अजूनही खूप सुंदर होती. नसिरुद्दीनने ठरवले की सादियाला आपल्या वासनाचा बळी बनवेल. त्याला वाटले की सादिया आपल्या पती आणि मुलांबरोबर गावाबाहेर शेताजवळ बांधलेल्या घरात राहते, म्हणून तिला सहज निशाणा बनवता येईल. जर सादियाने गोंगाट केला तरी तिची ओरड गावापर्यंत पोहोचणार नाही आणि कोणी मदतीसाठी येणार नाही. यानंतर नसिरुद्दीनने सादिया आणि तिच्या पतीच्या हालचालीची माहिती गोळा करायला सुरुवात केली. 20 नोव्हेंबर 2019च्या रात्री 9 वाजता तो सादियाच्या दारापर्यंत पोहोचला. त्याने कुंपणातून झाक मारली तेव्हा सादिया मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होती, म्हणून तो परत घरी गेला. पण नसिरुद्दीनची इच्छा आणखीनच वाढली होती. तो कोणत्याही परिस्थितीत सादियाशी छेडछाड करू इच्छित होता. 24 नोव्हेंबर 2019च्या संध्याकाळी नसिरुद्दीन आपल्या गावातील एका औषधाच्या दुकानातून औषधी आणि कॉन्डम घेऊन आला. औषध घेतल्यानंतर त्याने मनात ठरवले की काहीही झाले तरी तो आज सादियाशी संबंध ठेवणार. रात्री 10 वाजता तो घरातून निघाला आणि फितरतीत रात्री 10:30 वाजता इरफानच्या घरी पोहोचला. त्याने कुंपणातून झाकून पाहिले तर संपूर्ण कुटुंब टीन शेडच्या खाली झोपले होते. दाराला आतून कडी नव्हती, फक्त बांबूची काठी ठेवली होती, जी दार उघडू नये म्हणून अडकवली होती. नसिरुद्दीनने हळूहळू काठी सरकवली आणि दार आतून ढकलले, ज्यामुळे दार उघडले. पण याच दरम्यान काठी जमिनीवर पडली. काठीच्या आवाजाने इरफानची झोप उडाली. जसाच तो उठून उभा राहिला तसाच नसिरुद्दीनने कुंपणातून वीट उचलली आणि इरफानच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. इरफानचे डोके फुटले, रक्त वाहू लागले आणि तो कणत जमिनीवर पडला. नवऱ्याच्या कन्याचा आवाज ऐकून सादिया, जी आपल्या 4 महिन्याच्या मुली नूरबरोबर पलंगावर झोपली होती, तिचीही झोप उडाली. जसाच ती उठण्याचा प्रयत्न करू लागली तसाच नसिरुद्दीनने अचानक तिच्या डोक्यावर विटेने प्रहार केला. सादियाचे डोके फुटले आणि ती वेदनेने तडफडू लागली. नसिरुद्दीनला याचा काही फरक पडला नाही. त्याने आपल्याबरोबर आणलेल्या कॉन्डमचा वापर केला, सादियाला पकडले आणि बलात्कार केला. सादिया सतत विरोध करत राहिली, पण ती त्याला थांबवू शकत नव्हती. शेवटी सादिया बेशुद्ध झाली. याच दरम्यान दुसऱ्या चारपाईवर आपल्या भावा अमनबरोबर झोपलेल्या अमायराची झोप उडाली. तिने आपल्या आईकडून पाणी मागितले. तेवढ्यात नसिरुद्दीन तिच्या जवळ पोहोचला. त्याला पाहून अमायराला वाटले की घरात चोर शिरला आहे आणि ती ओरडू लागली. नसिरुद्दीनने ताबडतोब तिच्या कपाळावर विटेने प्रहार केला. अमायरा अर्धी बेशुद्ध झाली. त्याचवेळी निष्पाप अमनही जागा झाला आणि रडू लागला. विकृत नसिरुद्दीनने त्याच्या कपाळावर विटेने प्रहार केला. अमन भीतीने थरथरू लागला आणि नंतर बेशुद्ध झाला. या दरम्यान नसिरुद्दीन थोडा विश्रांती घेत होता तेव्हा सादियाच्या कन्याचा आवाज त्याच्या कानावर पडला. सादियाची स्थिती पाहून त्याची ती आग पुन्हा भडकली. त्याने पुन्हा तिच्यावर बलात्कार केला आणि त्या दरम्यान आपल्या मोबाईलने व्हिडिओही बनवला. सादियाची मुलगी नूर त्याच्याजवळ चादरीत पडली होती. जेव्हा नसिरुद्दीनने सादियावर बलात्कार केला तेव्हा नूर दाबली गेली आणि तिचा श्वास बंद झाला. संबंध ठेवल्यानंतर नसिरुद्दीनने सादियाच्या चेहऱ्यावर विटेने प्रहार केला, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. तिचा पती आधीच मरण पावला होता. नसिरुद्दीनने 3 तास विकृत हालचाली केल्या आणि नंतर सादियाचा मोबाईल घेऊन घरी परत गेला. सकाळी त्याने आपल्या भाऊजाई जुनेदाला सादियाचा अश्लील व्हिडिओ दाखवला. जुनेदा हे पाहून संतप्त झाली आणि म्हणाली, तू हे काय पाप केलंस? जुनेदाने त्याला झोडपत सांगितलं की ज्या सादियाला त्याने आपल्या वासनेचा बळी बनवलं ती या गावची मुलगी होती आणि नात्यात ती त्याची बहीण होती. त्याने जो गुन्हा केला आहे त्याबद्दल कोणीही त्याला माफ करणार नाही. जुनेदाने ताबडतोब सांगितले की हा मोबाईल कुठेतरी नदी किंवा नाल्यात जाऊन फेकून आणावा, जेणेकरून हा व्हिडिओ कोणाच्याही हाती लागू नये. भाऊजाईची झोडपणे ऐकून नसिरुद्दीनला पश्चाताप झाला. तो गावाबाहेर गेला आणि दोन्ही मोबाईल नदीत फेकून दिले. घरी परतल्यावर तो खोलीत पडून राहिला. रात्री तो मृतकाच्या कबरीवर जाऊन शांतपणे रडत बसत असे आणि आपल्या गुन्ह्याबद्दल क्षमा मागत असे. नंतर जेव्हा पोलिसांनी जुनेदाला आपला साक्षीदार बनवले तेव्हा तिने सर्व गोष्टी सत्य सांगितल्या. पोलिसांच्या सततच्या मेहनतीनंतर 1 आठवड्यानंतर आरोपी सापडला. त्याच्या सूचनेवरून हत्येमध्ये वापरलेली रक्त लागलेली वीट एका शेतातून बरामद करण्यात आली. मोबाईल फोन बरामद करण्यासाठी पोलिसांनी गोताखोरांना तलावात पाठवले, पण फोन हाती लागले नाही. हत्या आरोपी नसिरुद्दीनकडून चौकशी केल्यानंतर स्टेशन इन्चार्जांनी 3 डिसेंबर 2019 रोजी त्याला जिल्ह्याच्या न्यायालयात हजर केले. तिथून त्याला जिल्हा तुरुंगात पाठवण्यात आले. मृतकांच्या निष्पाप मुला अमन आणि अमायराची काळजी त्यांच्या मोठ्या भावा इम्रानने घेतली. 26 मार्च 2021 रोजी न्यायालयाने नसिरुद्दीनला फाशीची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर त्यावर 9 लाख रुपये दंडही आकारला. हा निर्णय पॉक्सोचे विशेष न्यायाधीश रामेंद्र कुमार यांनी दिला. न्यायाधीशांनी साक्षीदारांची बयाने आणि पुरावे काळजीपूर्वक पाहिली आणि एकूण 12 साक्षीदारांच्या पुराव्यावर ही शिक्षा ठरवली गेली. न्यायाधीशांचा निर्णय 66 पानाचा होता. या प्रकरणाचा निकाल लागण्यास 1 वर्ष 4 महिने लागले. जसाच निकाल सुनावला तसाच नसिरुद्दीन रडू लागला. न्यायालयाने हेही आदेश दिले की दंडाच्या रकमेतून 1500 रुपये घटनेत वाचलेल्या पीडिताला द्यावे. आणि आजची दुसरी कथा सह्याद्री जिल्ह्यातील आहे. ही गोष्ट 2025ची आहे. सह्याद्री जिल्ह्यातील बारामती तालुक्यात एक छोटंसं गाव आहे, आमगाव. 11 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी सुमारे 10 वाजले होते. आमगावची रहिवासी 23 वर्षीय ऋतू भंडारकर रोजच्याप्रमाणे फाटा चौकात बारामतीला जाण्यासाठी बसची वाट पाहत होती. ऋतू बारामतीमधील एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानात नोकरी करत होती.
दररोजप्रमाणे या दिवशीही तिचा काका धर्मेंद्र भंडारकर यांनी तिला आपल्या बाईकवर बसून फाटा चौकात सोडले आणि नंतर घरी परत केले. ऋतू बारामतीला जाण्यासाठी चौकात बसची वाट पाहत होती. त्याचवेळी मागून तिचा प्रियकर रोशन आला आणि तिच्याशी बोलू लागला. थोड्याच वेळात दोघांच्यातील लग्नाच्या मुद्द्यावरून तीव्र वाद सुरू झाला. त्यांचा तीव्र आवाज आणि कठोर शब्दातील वादविवाद पाहून जवळून जाणारे राहगीरही थांबले. पण याआधी कोणालाही रोशनच्या वाईट हेतूची जाणीव होईपर्यंत त्याने आपल्या खिशातून चाकू काढून ऋतूच्या गळ्यावर अनेक वार केले. ऋतूने बचावासाठी जोरजोरात आरडाओरडा करायला सुरुवात केली. पण आश्चर्याची गोष्ट अशी होती की ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांपैकी कोणीही इतका धीर दाखवला नाही की तिला हल्लेखोरापासून वाचवू शकेल. सर्व लोक उभे भूत बनून राहिले. काही लोक तर मोबाईलने संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडिओ बनवू लागले. हे दृश्य चित्रपटातील सीनसारखे अनेक मिनिटे चालू राहिले. या दरम्यान ऋतू गंभीररित्या जखमी होऊन रस्त्यावर पडली. असं असूनही हत्यारा रोशन तिच्या गळ्यावर चाकूने तोपर्यंत वार करत राहिला जोपर्यंत तिचा श्वास थांबला नाही. ऋतूचा मृत्यू झाल्यानंतर रोशनने मृतिकेचे डोके आपल्या मांडीवर ठेवून काही वेळ तिच्या दुपट्ट्याने आपल्या हातावर लागलेले रक्त पुसले. नंतर चाकूने आपल्या शरीरावर प्रहार केले आणि बेशुद्ध होऊन ऋतूच्या शवाजवळच कोसळला. गर्दीच्या भागात ही घटना घडताच काही वेळात बरीच लोक जमा झाली. ह्या हृदयविदारक घटनेने थंड हवामानात असूनही वातावरण शोकाकुल झाले. घटना इतकी गंभीर होती की पोलीस महसुलात हालचाल झाली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या कुणीतरी पोलीस नियंत्रण कक्षाला भयान घटनेची माहिती दिली. याआधी पोलीस तिथे पोहोचपर्यंत ऋतूने घटनास्थळीच प्राण सोडला. माहिती मिळताच पोलीस नियंत्रण कक्षाने वायरलेसद्वारे संदेश प्रसारित केला आणि बारामती ठाण्याच्या SHO जयकांत मरस्कोले यांना तत्काळ घटनास्थळी पाठवले. पोलीस नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळताच SHO जयंत आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळाकडे निघाले. थोड्या वेळाने त्या ठिकाणी पोहोचून तपासणी सुरू केली. तपासणीत कळाले की तिथे रक्ताने भरलेली तरुण मेली होती, तर जखमी अवस्थेतील पडलेला तरुण कणत होता. पोलिसांनी त्याला तत्काळ सरकारी रुग्णालयात पाठवले. प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेता पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. माहिती मिळाल्यावर सह्याद्री जिल्ह्याचे SP आदित्य मिश्रा, SP आदर्श शुक्ला, बारामतीचे SDO करणदीप सिंग हेही घटनास्थळी पोहोचले. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळ आणि मृतिकेच्या रक्ताने भरलेल्या शवाचे निरीक्षण केले. ऋतूच्या गळ्यावर चाकूच्या खोल जखमा होत्या आणि श्वासनलिकेच्या नसाही तुटल्या होत्या. शवाजवळ तेच चाकू पडले होते ज्याने हत्याराने घटना केली जात होती. ठिकाणी सापडलेल्या मोबाईल फोनमधील सेव्ह नंबरावरून दोघांच्या कुटुंबियाचे नंबर पोलिसांनी शोधले आणि या घटनेची माहिती त्यांना देण्यात आली. माहिती मिळाल्यावर ऋतूचे कुटुंबीय चकित झाले की त्यांच्या मुलीला रोशनने मारले आहे. ते धावत घटनास्थळी पोहोचले. रस्त्यावर आपली एकुलती एक मुलगी रक्तरंजित अवस्थेत मृत पाहून कुटुंबीय काही काळ स्तब्ध राहिले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ढळू लागले. ऋतूचे वडील शिवशंकर आणि काका धर्मेंद्र यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून सर्वांना कळले की काहीतरी गंभीर गडबड आहे. त्यांनी धीर करून धर्मेंद्रकडून विचारले की ऋतू कशी आहे, पण धर्मेंद्र काहीही सांगण्याची हिंमत करू शकला नाही आणि जोरजोरात रडू लागला. हे पाहून नातेवाईक आणि शेजारी समजले की भंडारकर कुटुंबाच्या एकुलत्या एक मुलीबरोबर भयानक अनिष्ट घडले आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या वरिष्ठांच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सर्व कारवाई आपल्या उपस्थितीत पार पाडली. पोलिसांनी ठिकाणाहून सर्व पुरावे गोळा केले. तिथे व्हिडिओग्राफी करवली आणि रक्ताचे नमुने घेतले जेणेकरून DNA तपासणी होऊ शकेल. हत्येच्या ठिकाणाहून पोलिसांनी रक्तरंजित चाकू, 2 मोबाईल फोन आणि मृतिकेचा बॅग बरामद केला. ऋतू भंडारकरचे शव पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले. कागदी कारवाई पूर्ण केल्यानंतर SHO ठाण्यात परत आले. हे सर्व होताना दुपारचे 12 वाजले होते. याच दरम्यान मानवतेला लाजवणाऱ्या या घटनेची बातमी पसरताच बारामती ठाण्याच्या गेटवर लोकांची तुंबड भीड झाली. या गर्दीमध्ये राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संस्था आणि मृतिकेचे कुटुंबीय सर्वांचा समावेश होता. वातावरण तणावपूर्वक झाले होते. कोणत्याही अनिष्ट प्रकारापासून वाचण्यासाठी SHO ठाण्यातून अतिरिक्त दल बोलावून घेतले. पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीविरुद्ध कठोर कारवाईचे आश्वासन देऊन निर्दोषकांना समजावून सांगितले आणि शांत केले. दुसरीकडे बारामतीच्या सिव्हिल हॉस्पिटलमधून ऋतूचा हत्यारा रोशनचा डिस्चार्ज होताच पोलिसांनी त्याला ठाण्यात आणले. अतिरिक्त SP आदर्शकांत शुक्ला यांच्या उपस्थितीत त्याने आपला गुन्हा कबूल केला. जेव्हा पोलिसांनी त्याला ऋतूची हत्या करण्याचे कारण विचारले तेव्हा समोर आलेली कहाणी हृदयाला हलवून टाकणारी होती. रोशनने सांगितले की तो ऋतूला शाळेच्या दिवसापासून ओळखत होता. दोघांची गेली 5 वर्षे प्रेम प्रकरण चालले होते. पहिल्यांदा ऋतूही त्याला खूप आवडत होती. त्याने पुढे सांगितले की जेव्हाही तो ऋतूला भेटायचा ती मोठ्या प्रेमाने बोलायची. दोघे कुटुंबियापासून लपून छपून बाग किंवा रेस्टॉरंटमध्ये तासनतास बसून प्रेमाच्या गोष्टी करत. पण गेल्या काही दिवसापासून ऋतू अचानक पूर्णपणे बदलली होती आणि त्याच्यावर तिटकारा करू लागली. रोशनने पुढे सांगितले, मला समजत नव्हतं की असं काय झालं की ऋतूने माझे कॉलसुद्धा उचलणे बंद केले. या गोष्टीमुळे मी खूप तणावात आलो. मी तिला लग्नासाठी खूप समजावले. अनेक वेळा सांगितले की माझ्याबरोबर येऊन घर बसव, पण कोणत्याही परिस्थितीत ती मान्य करणार नव्हती. मला आधीच माहीत होते की ऋतू दररोज सकाळी फाटा चौकातून बस पकडून बारामतीला जाते.
म्हणून मी त्या दिवशी आधीच चौकात पोहोचलो आणि तिच्या येण्याची वाट पाहू लागलो. जसाच ती आली मी तिच्या जवळ गेलो आणि शेवटच्या लग्नाची गोष्ट काढली. पण जेव्हा तिने पुन्हा नकार दिला तेव्हा रागात आणि वेळापोटी मी तिची हत्या करण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे ऋतूच्या आईवडिलांचे स्पष्ट म्हणणे आहे की त्यांच्या मुलीचा रोशनशी कोणताही संबंध नव्हता. रोशनने जबरदस्तीने तिच्या मागे लागलेला होता आणि तिला त्रास देत होता. त्यांचे म्हणणे होते की त्यांच्यामुळेच त्यांच्या एकुलत्या एक मुलीचा जीव गेला आणि त्याला फाशीची शिक्षा मिळायला हवी. पोलिसांनी रोशनकडून सविस्तर चौकशी केल्यानंतर त्याला योग्य रीतीने अटक केली आणि कठोर सुरक्षेअंतर्गत त्याला न्यायालयात हजर केले, जिथून त्याला तुरुंगात पाठवण्यात आले. आश्चर्याची गोष्ट अशी होती की रोशनच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना पश्चाताप. तो पूर्णपणे बेपर्वा दिसत होता, जणू त्याला आपल्या केल्याबद्दल काहीच खंत वाटत नव्हती. ही घटना केवळ एका हत्येची कहाणी नसून समाजासाठी एक कडवा धडा आहे. जेव्हा एखाद्या नकाराचा आदर केला जात नाही आणि त्याला जबरदस्तीने प्रेमाचे नाव दिले जाते तेव्हा त्याचा परिणाम अतिशय भयानक होतो. प्रेम कधीही दबाव, धमकी किंवा हट्टाने होत नाही. या घटनेने हेही दाखवून दिले की गर्दीत उभ्या असलेल्या लोकांनी वेळीच हिंमत दाखवली असती तर कदाचित एका निष्पाप मुलीचा जीव वाचू शकला असता. शांत राहणे आणि तमाशा बघणे हे देखील कुठेतरी गुन्ह्याला चालना देतात. एखाद्याच्या इच्छेविरुद्ध केलेला पाठलाग प्रेम नसून गुन्हा आहे. समाजाने अशा प्रकरणामध्ये मूकदर्शक न राहता जबाबदार माणूस बनायला हवे. कठोर कायदा शिक्षा देऊ शकतो, पण अशा घटना थांबवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. एक चुकीचा विचार, एक हट्ट आणि एका क्षणाचा राग कसा संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो ही कहाणी त्याचीच साक्ष आहे. आमचा उद्देश हा आहे की लोक या घटनांपासून शिक्षण घेतील आणि चुकीच्या मार्गावर चालणे टाळतील. ही कथा एक महत्त्वाचा इशारा आहे जी आपल्याला सांगते की आयुष्यात योग्य निर्णय घेणे किती महत्त्वाचे आहे. आपण सर्वांनी मिळून एक उत्तम समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जिथे प्रेम आणि प्रामाणिकपणाला महत्त्व असेल. अशाच खऱ्या घटना आणि त्यातून मिळालेल्या संदेशासह पुन्हा भेटूयात. तोपर्यंत सुरक्षित राहा, सावधान राहा आणि लक्षात ठेवा, प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलायचं असते. धन्यवाद.